हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन, अनुवाद 10वा. भक्त मुक्त असतो. सूत्र क्रमांक 84. य इदं नारद प्रोक्तम शिवानुशासनम विश्वस्थिती श्रद्धते स भक्तिमान भवती स प्रेष्ठम लभते स प्रेष्ठम लभते इति. हे अशा प्रकारे नारदाने सांगितलेले अत्यंत पवित्र मंगल असे भक्तीचे अनुशासन जो विश्वासाने श्रद्धेने अनुसरतो तो भक्ती प्राप्त करतो, प्रिय अशा परमात्म्याला प्राप्त करतो, परमप्रिय अशा योगेश्वराला प्राप्त करतो. आता येथे नारद भक्तिसूत्रे संपन्न झाली. देवर्षी नारद मुनी आता या शेवटच्या सूत्रात भक्तिसूत्राची सांगता करत आहेत, भक्तिसूत्रांचा उपसंहार करत आहेत. ते शेवटी भक्तांना आव्हान करत आहेत की भक्तिसूत्रांचे अत्यंत पवित्र मनाने पालन करावे. लक्षात घ्यावे की अनेक महान भक्ताचार्यांनी भक्त महांतांनी भक्ती प्रतिपादिली आहे. या सर्वांनी भक्तिमार्गाने परमात्मा प्राप्त केला आहे. एवढ्यासाठीच मागील सूत्रात अशा भक्ताचार्यांची एक यादी देवर्षी नारद मुनींनी मुद्दाम दिली आहे. तेव्हा भक्ताने मनामध्ये कसलाही संदेह आणू नये. येथे कसलाही भेदभाव नाही. जात पात वय ज्ञान अधिकार स्त्री पुरुष वगैरे सर्व काही येथे समान आहे. येथे सर्वजण भक्त आहेत. हे सर्व केवळ एकमेव उद्देशाने येथे एकत्र आलेले असतात. तो उद्देश म्हणजे परमात्म्याची भक्ती करणे. अशांची इतर बाह्य कोणतीही कसलीही ओळख येथे भक्तीत विलीन होते. त्यामुळे भक्त बाह्य व्यावहारिक जगतापासून रिता होतो आणि भक्तांमध्ये लीन होतो. भक्त पूर्ण आदराने एकमेकांच्या पाया पडतात, एकमेकांना भक्त म्हणून ओळखतात. येथे एकच गोष्ट वास्तव आहे, ती म्हणजे परमात्म्यावर दुर्दम्य विश्वास आणि अतूट निस्सीम प्रगाढ श्रद्धा. परमात्म्यावरील हा विश्वास भक्ती करून प्रचिती आल्यावर बसणारा, व्यावहारिक असणारा, उपयोगी नाही. तर भक्ती सुरू करण्यापासूनच त्याच्याही आधीपासूनच विश्वास असावा लागतो. तेव्हाच भक्ती प्राप्त होते. तसेच परमात्म्यावरील श्रद्धा ही हृदयापासून असावी लागते. परमात्म्याची पूर्ण भक्ती भावनेने आर्तस्वरात आळवणी करावी लागते. तेव्हाच भक्ती प्राप्त होते. विश्वास आणि श्रद्धा कशी असावी त्याच्या रूपक कथा आता पुढे पाहूया. अफलातून नगरीमध्ये 1 वर्ष दुष्काळ पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पावसाने दडी मारली. 2 महिने उलटून गेले तरी पाऊस पडण्याची चिन्हे काही दिसेनात. विहिरी तलाव आटू लागले. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. शेती कोरडी पडली. धनधान्य उगवले नाही तर खायचे काय असा प्रश्न उत्पन्न झाला. सर्व लोक हवालदिल झाले. एकाने असा प्रस्ताव मांडला की निसर्ग काही आपल्या हातात नाही हे सत्य आहे, परंतु भक्तिभावाने पावसासाठी सांब सदाशिवाची पिंड पाण्याखाली कोंडूया. एकदा हा प्रयत्न करून पाहूया, यात नुकसान तर काही नाही. सर्वांनी याला होकार दिला. सोमवारी नगराबाहेरील महादेवाच्या देवळात जमून पिंड पाण्याने कोंडण्याचे एक मताने ठरले. सोमवारी अफलातील नगरीमधील सर्वजण महादेवाच्या देवळात जमले. सांब सदाशिव पाऊस दे असा गजर करत हा म्हणता महादेवाची पिंड पाण्याखाली गेली. मंडळी भजन पूजन करत सांब सदाशिव पाऊस दे अशी करुणा भाकत होती. 3 प्रहर झाले तरी पावसाचा काही पत्ता नव्हता. सर्वजण दमले. सर्वांनाच भुका लागल्या होत्या. तेव्हा सांब सदाशिव काही पावत नाही असे सार्वजनिक मत तयार करून मंडळी परतीच्या वाटेला लागली. वाटेत त्यांना बाळू भेटला. बाळू सर्वांची माफी मागत म्हणाला, माफ करा, मला यायला उशीर झाला. गेल्या पावसाळ्यात छत्री माळ्यावर टाकली होती, ती साफ करून आणि दुरुस्त करून आणीपर्यंत महादेवाच्या देवळात पोचायला उशीर झाला. त्याच्या न येण्यापेक्षा पाऊस नसताना त्याने छत्रीची तयारी केली याची सर्वांनी यथेच्छ टर उडवली. बाळू म्हणाला की आता जाऊन मी महादेवाची माफी मागतो आणि माझे 4 तांबे पाणी पिंडीवर अर्पण करून येतो.
पुन्हा एकदा सर्वांनी बाळूची टर उडवली आणि बाळू महादेवाच्या मंदिराकडे निघाला. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर तो पिंडीवर पाणी घालताना मनोभावे म्हणाला, देवा, पिंड झाकली की तू नक्की पाऊस देणार. मग परत जाताना भिजायला नको म्हणून मी छत्रीची सोय करूनच आलो. तेव्हा देवा मला उशीर झाला याचा राग नसावा. तेव्हा आता पावा आणि पाऊस पाडा. काय आश्चर्य! आकाश भरून आले. क्षणार्धात धो धो पाऊस सुरू झाला. महादेवावर दृढ विश्वास असल्यामुळे बाळू छत्री घेऊनच आला होता. त्याचा दुर्दम्य विश्वास महादेवाला पावला. देवर्षी नारद मुनींनी भक्तीसाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या आहेत. एक म्हणजे विश्वास आणि दुसरी म्हणजे श्रद्धा. परमात्म्यावर विश्वास आणि श्रद्धा पाहिजे, मग परमात्मा तुमच्यासाठी तुमचा गुलाम होईल. संत नामदेव लहान असताना एक अद्भुत घडले. त्यांचे वडील दामाजीपंत दररोज दुपारी देवाला नैवेद्य दाखवत असत. एकदा त्यांना गावाला जायचे असल्यामुळे त्यांनी लहानग्या नामाला नैवेद्य दाखवायला सांगितले. नामा दुपारी नैवेद्याचे ताट घेऊन देवळात गेला. नैवेद्य देवाला दाखवून देव जेवायची वाट पाहू लागला. देव काही जेवेना. पाषाणाची मूर्ती जेवत नसते हे त्याला काही माहीत नव्हते. देव जेवत नाही हे पाहून तो हिरमुसला. देवाला म्हणाला, देवा, मी लहान म्हणून तुम्ही माझ्या हातून नैवेद्याचा स्वीकार करत नाही का? वडील गावाला गेले आहेत म्हणून मी आलो आहे. तुम्ही जेवला नाही तर आई मला रागवेल. तेव्हा तुम्ही या आणि जेवा. आपण जेवला नाही तर मी आपल्यापुढे डोके आपटून घेईन. लहानग्या नामाची श्रद्धा पाहून देव गहिवरला. तो नामाच्या श्रद्धेवर, भक्तीवर प्रसन्न झाला, प्रगट झाला आणि नैवेद्य जेवला. नामा खुश झाला, परंतु त्याच्या घरच्यांना काही ते खरे वाटले नाही. रात्री वडील गावाहून परत आले. मग दुसऱ्या दिवशी दामाजी त्यांच्याबरोबर देवळात गेले. नामाने देवाकडे हट्ट केला आणि देवाला जेवायला लावले. आपल्या वडिलांना देवाचे दर्शन घडविले. परमात्मा सर्वत्र व्यापून भरलेला आहे. त्याला चराचर सृष्टीमध्ये पाहायला शिकावे. त्याला प्राप्त करायला कोठेही जायची आवश्यकता नाही. तो आपल्या हृदयात विराजित आहे. परमात्मा आपण स्वतःच आहोत. फक्त ते जाणण्याचाच अवकाश आहे. कमतरता तिथेच आहे. आपण भौतिकात अडकून, भोगात गुरफटून परमात्म्याप्रमाणे आचरण करत नाही. त्यामुळेच आपण मानव राहतो. आत्मब्रह्माला अपेक्षित आचरण करा. तुम्ही साक्षात्कारी व्हाल, परमात्मा व्हाल. अशी ही नारद भक्तिसूत्रे येथे संपन्न होत आहेत. मी त्याचे यथाशक्ती यथामती निरूपण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे माझे निरूपण देवर्षी नारद मुनींच्या चरणी सद्भावे अर्पण. हरिओम.